नमस्कार मित्रांनो, मी संकेत मयेकर स्वागत करतो तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे तळ कोकणात म्हणजेच मालवणमध्ये। तर मालवणमध्ये कशासाठी जातो ते जाता जाता सांगतोच। तर आत्ता आपल्याला वाजलेत 6:30, 5 वाजता निघायचं होतं, तर आता 6:30 वाजलेत, तर आपण निघूयात मालवणसाठी। किराला डिकीचा मग ए कुठं चाललास? कुठं ये या। तर मित्रांनो, आपली दुसरी गाडी पण आलेली आहे। दुसरी गाडी क्रेटा आहे, जातोय। दग चल बस। तर अशा आम्ही सगळे चाललेलो आहोत, निघतोय आता 1-2 मिनिटात। 7 वाजले। चला कोण कोण कुठल्या गाडीत बसतोय ते पाहूया। हे दक्ष क्रेटा मध्ये नाही, मी इकडे बसतोय। अरे हो, आपण या गाडीत जातोय, आपण त्या गाडीत नाही। ही बाई आपली ही गाडी त्याला नाही, तो काय तुला न्यायला नाही आला। आपण ह्या गाडीत चाललोय। चल बसूया। आजीला टाटा कर। टाटा टाटा। मी जातो। लावला दरवाजा लावला। चला गणपती बाप्पा। चला चला कसला चला दे पहिले। बघून बघा। तर मित्रांनो, आत्ता आपण आलो डेरवण मध्ये। डेरवण मधली ही शिवसृष्टी पाहण्यासाठी। शिवसृष्टीत आहे ना? हो। गाडी तर अशा प्रकारे सर्व दोन्ही बाजूला रस्त्याच्या तुम्ही पाहू शकाल मावळे आहेत। आणि आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर अशा एंट्रीला 2 मोठे हत्ती आणि त्याच्यावर मावळे बसलेले आहेत, असे ठेवलेले आहेत। आतमध्ये शूटिंग आहे की नाही काही माहिती नाही, पण तरी पण बघूयात आपण। तर असे हे शिवराज्याभिषेक, शिवजन्म असे इथे देखावे नाही। केवढे
जरा तर कोल्ड्रिंक ब्रेक झालेला आहे आपला. ह्याला घे. चला कोल्ड्रिंक ब्रेक. तर आता वेळ झालेली आहे जेवणाची. तर आपण आलो आहे आता हातखंबा येथील हॉटेल अलंकार इथे रेस्टॉरंटमध्ये. तर चला इथे आपण जेवण करणार आहोत आणि नंतर भेटूया. तर इकडे सगळे जेवणाची वाट बघतायत आतुरतेने. पिंट्या इकडे बा आलाय. तर मित्रांनो आपण पोहोचलोय आता राजापूरला. तर राजापूरच्या गंगेचं दर्शन घेऊयात. चला जाऊया. कुठून ह्यांना विचार. हे येतात तिकडूनच असेल. हो ना. इकडनं किती चाललं. दक्ष बघू दे इकडे. गॉगल बघू दे. तर आधी मंदिरात जाऊयात आपण. असं हे छोटं मंदिर आहे इथे आणि इकडे आहे कुंड. काय काय गेट हो क्या बोल. फोटो काढतो तुम्ही. नंतर मित्रांनो इथे छोटे छोटे कुंड आहेत. 10 कुंड आहेत. 12 कुंड आहेत की 14 आहेत. 12 कुंड आहेत. सॉरी तिकडे पण आहेत. हां तर 12 कुंड आहेत इथे. प्रत्येकाचा प्रवाह वेगळा वेगळा आहे. एकमेकांशी कनेक्ट नाही आहे इथे असं इथे ऐकण्यात आलंय. हो ते आले ना आपल्यासोबत आले. हा थोडा मोठा आहे ना इथे. अरे इथे शंकराची पिंडी पण आहे. तुम्ही पाहत असाल. आपण पाया पडूया. आणि हा पण. तर मित्रांनो आपला गंगेचं दर्शन करून झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रवासाला. तर जाऊयात मग. किती दिवस असते जत्रा. 2च दिवस. 2 आणि 3. 2 आणि 3ला जत्रा झालेली आहे.
चल जाऊया. आपण जे पेमेंट घेतलं माहिती आहे मला. तर मित्रांनो, भराडी देवीचं आपलं दर्शन करून झालं आहे. आता आपण चाललो आहे आपल्या फायनल डेस्टिनेशनकडे म्हणजेच मालवणकडे. तर आता मालवणला जाऊन तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आपण मालवणमध्ये यासाठी आलो आहे की उद्या आपल्या कुलदेवीचा उत्सव आहे. त्यासाठी आपण आज मालवणमध्ये आलो आहे. इथे रूम घेऊन झालेली आहे आणि आता जेवायला चाललो आहे. हे तुम्ही समोर बघायला आता ते आपल्या कुलदेवीचं मंदिर आहे. तिथे आत्ता जात नाही, आपण उद्या सकाळी आंघोळ करूनच जाणार आहोत. मंदिरामध्ये मंदिराभोवती देवीची पालखी प्रदर्शना आणि रात्र 12 वाजता श्री दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा पारंपरिक दंडली दशावतारी नाट्यमय होणार आहे. ते नाट्य तर मित्रांनो, आता जेवणासाठी आम्ही चाललो आहे. कोणतं हॉटेल आहे ते तुम्हाला दाखवतो. तर वाजलेत आता जवळपास 9:30 झालेत. तर सगळेजण जेवायला चाललो आहे असं. तर आपण आलो आहे मालवण बाजारपेठेतील हॉटेल चैतन्यमध्ये. तर आतमध्ये जाऊयात. फुल आहे कितने बजे सब मेन्यू बेस्ड सर तू इकडे बा. तुला काय तर सार्थसाठी आला इकडे आमरस. साथ इकडे बा. तर इथे पान खाऊन आपला हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय आजचा. तर आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या आहे पालखी मिरवणूक. तर भेटूयात उद्या.